तर आज शेवटचा गुरुवार आहे आणि मी चौथ्या गुरुवारीच करणार होते, पण मी गावी गेली होती. मी आले मंगळवारी. तर मी आज पूजा, हळदी कुंकू वगैरे, उपवास वगैरे धरला आहे. आणि आज भाग्येश्वर धामचे गुरुजी आलेले आहेत. आमचे तर 2 दिवस झाले, काल आणि आज. तर खूप गर्दी आहे. मी जाणार होते पण मी जाणार नाही. आता मी ठरवलं की खूप तिथे बोलत आहेत की खूप लांबून लांबून लोक आलेत आणि एवढी गर्दी आहे की तिथे म्हणजे उभं राहायला पण जागा नाही. एवढ्या गाड्या वगैरे, लांब रस्ते वगैरे पॅक झालेले आहेत आमच्या इथे. तर माझा मोठा मुलगा जाणार आहे, तो दाखवण्याचा प्रयत्न करीन, ब्लॉग बनवणार आहे तो तिथे. तर चला बघूया, तो जाणार आहे आता 5 मिनिटात. आणि गाडी पण तिथे जात नाहीत, लांब लावून जायला लागतात. रस्ते वगैरे म्हणजे हे केलेले आहेत, तिथे बंद केले. खूप पब्लिक आहे आणि खूप दुकानं वगैरे खाण्याचे ह्याचे त्याचे भरपूर लागले. तर बघूया काय काय आहे, काय काय नाही. मोठा मुलगा बनवणार आहे ब्लॉग. तर चला बाय. आणि मी हळदी कुंकू केलं तर ते काय मला दाखवता आलं नाही. आणि मी पूजा वगैरे मांडली, हे मी तुम्हाला दाखवते. चला कशी काय. दारात पण मी रांगोळी वगैरे काढली. कशी काय ते मला नक्की कमेंट करून सांगा. चला, तर मी कशी पूजा मांडली. तर हे बघा माझी पूजा. ए गणू, मला बॅक कॅमेरा दाखवताच येईना. ये ना, बॅक कॅमेरा कसा करायचा आहे. माझा मोबाईलमध्ये स्टोरेज फुल झालेत ना, म्हणून मी बॅक कॅमेराने कसं. तर हे बघा माझी पूजा. हे मी रांगोळी काढली, एकदम साधी आणि सोपी माझे, नॅचरल. याचं काय मी मुकुट वगैरे आणलेलं नाही, काय नाही. आपलं साधीच पूजा मांडते. तर बघा कशी वाटली माझी ही पूजा, ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर बाहेरची पण मी तुम्हाला रांगोळी दाखवते. मी हे बघा, मी दारात पण छोटीशी देवीचे पाऊल काढले. हे बघा, आता माझे मिस्टर आणि मुलगा चाललेत, कुठेवर जाणार आहे. तर कारण गाडी लावायला पण तिथे जागा नाही. रिलायन्स फ्रेश इथं पनवेलमध्ये जेव्हा काय बघत असते त्यांना माहिती आहे. रिलायन्स फ्रेश आमच्या घरात जवळचे, तिथेच गाडी लावून जाणार आहे. तर कारण पुढे गाडी लावलं तर गाड्या उचलून पण नेतात आणि जागा पण नाही. खूप बाहेरून लोक आलेत आणि खूप गर्दी आहे अशी तिथे. तर त्याला बोललो आणि त्याची इच्छा होती खूप की चला आपल्याला भाग्येश्वर धाम गुरुजींचं आपलं दर्शन लांबून का होईना घेऊया. तर हे बघा, इथून इथं आता गाडी लावत आहेत आणि मग गाडी लावून ते पुढे कर्नाळ स्पोर्ट आहे तिथे जाणार आहे. तर तिथे खूप मोठं असं ग्राउंड आहे. तिथे सगळे म्हणजे लांबून लांबून लोक आलेले आहेत दर्शनासाठी. आणि काय ते गुरुजी म्हणजे असं काय भवितव्य पण असतं, आपले सांगतात. तर बघूया चला तिथे. आणि 9-9:30 वाजेपर्यंतच त्यांचं टायमिंग आहे. आता हा चालला आहे. मिस्टरांच्या डोळ्यांचं ऑपरेशन झालेलं आहे, त्याच्यामुळे जास्त का बाहेर पडत नाही. तर त्याला घेऊन जा म्हटलं. नाही तर तो मलाच बोलत होता चल मम्मी, पण माझ्या मग दिवसभर खूप असं आता पूजा, हळदी कुंकू वगैरे होतं, त्याच्यामुळे मला खूप कंटाळा आला. त्याला बोललो बाबांना घेऊन जा. तर हे बघा, इथेच असतं तर गाडी लावते.
आता इथून चालत जायचं आहे कर्नाळ स्पॉटपर्यंत. खूप लांबूनच गर्दी आहे. तर 2 दिवसासाठीच आलेले आहेत. बुधवार आणि गुरुवार 2च दिवस. तर खूप लोक जात होते बघण्यासाठी आणि लांबून लांबून लोक तिथेच मुक्काम पण एक दिवस रात्रंदिवस उभा होते. त्यांचं म्हणजे काय त्यांना मनातल्या इच्छा काय असतात ते विचारायच्या होत्या. त्यासाठी नाव द्यायला खूप लाईन होती आणि काही काहींचे लागले, काही काहींना नाही मिळालं. तर जाऊ द्या, चला कधीतरी आपल्या नशिबात असेल तर भेटेल. यूट्यूबला आम्ही पण त्यांचे व्हिडिओ पाहत होतो म्हणून आम्हाला पण बघण्याची खूप इच्छा. तर आमच्याच गावात पनवेलमध्येच ते आले आणि मी गावावरतून आले तर मला पोस्टर वगैरे दिसले तिकडे खांदा कॉलनी वगैरे येताना तिकडनं. तर मग मी विचारलं तर बोलले 2 दिवसासाठी आलेले आहेत. तर खूप छान मस्त. चला तर पुढचं तुम्ही बघा. मी घरी आल्याच्या नंतर मी आवाज टाकलेला आहे. तर व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करा, सबस्क्राईब करत जा आणि काय चूक वगैरे वाटली तर कमेंट करत जा. तर हे बघा इथूनच पोस्टर वगैरे लावलेले आहेत. आमच्या जिथं खाली विक्रांत पाटील आणि त्यांचे हे तर त्यांच्या हस्त्यास आरती वगैरे होणार आहे. तर त्याचा पण मी शॉर्ट टाकणार आहे. तर बघा. तर हे बघा इथूनच गर्दी खूप. गाडी लांब लावली म्हणून चालत जायला लागले आणि त्यांचं टायमिंग 9:45पर्यंतच वाटतं, 9:30 9:45पर्यंत. तर लोक आता निघणार आहेत. पण चला सगळ्यांची घाई चालली आता घरी जाण्याची. तर बघा इथं पण पोस्टर लावलं आहे. सगळे पनवेल, खांदा कॉलनी, सगळे छोटे मोठे गावांनी सगळीकडे पोस्टर येतं. खूप लांबून लांबून लोक आलेले आहेत इथे दर्शनासाठी. तर बघा इथे सगळे निघाले आहेत आता आणि दुकानं वगैरे पण होते इथे खाण्याचे. परत ते झेंडा वगैरे विकायला ठेवलेले. बरेच काय दुकानं वगैरे होते तिथे, कारण लांबून लोक आले होते. त्यांच्या खाण्यापिण्याची सोय. लोक तिथेच झोपलेले 2 दिवस अगोदरच येऊन. तर हे सगळे आता निघालेत घरी. तर चला भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर नक्की तुम्ही कमेंट करत जा, शेअर करत जा. तर मी काही दिवसांनी आता डेली ब्लॉग टाकणार आहे. तर हे बघा सगळीकडे पोस्टर वगैरे. खूप माणूस होतं इथे, खूप. मी तर काय गेले नाही, मला जायचं होतं पण खूप दमायला झालं त्या उपवास वगैरे होता सगळं करायला. आणि मी लाईव्ह थोडाफार कार्यक्रम पाहिला होता. तर खूपच म्हणजे तिथे लोकांच्या अंगात वगैरे येत होतं. ते पाहायला म्हटलं नको आता आपल्याला एवढं. तर हे बघा तुमचं ह्या पूर्ण ब्लॉग पहा. तुमचं पण याच्यामध्ये तुम्हाला थोडंफार माहिती भेटेल आणि भाग्येश्वरधाम महाराजांचं तुमचं दर्शन होईल. चला
मला